सुरुवातीलाच बातमी येत आहे पावसासंदर्भात. शेतकरी मित्रांनो, आज आहे 4 एप्रिल 2025 शुक्रवार. आज देखील राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल. तर राज्यातील असेही काही भाग असतील ज्या भागांमध्ये आजपासून पाऊस होणार नाही. फक्त ढगाळ वातावरणासह हलका पाऊस पाहायला मिळेल. तर जाणून घेऊया सर्व भागांची सविस्तर अपडेट. पण त्यापूर्वी ताज्या अपडेटसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला देखील लाईक करा. तर आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत पावसाचा जोर आपल्याला कोकण पट्ट्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार आणि तसेच कोकणातील काही भागांमध्ये मोठा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो. त्याचसोबत मध्य महाराष्ट्रात पाहिले असता पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर या परिसरामध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होईल. रात्री देखील या परिसरात ढगाळ वातावरण हवामान असेल. मात्र मोठ्या पावसाची शक्यता मध्य महाराष्ट्रात आज तरी नाही. फक्त 1-2 ठिकाणी हलक्या सरी झालेल्या मात्र बघायला मिळू शकतात. तसाच इकडे खानदेशात पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळेल. दुपारनंतर थोडे हवामान ढगाळ असेल. नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड तसेच उत्तर महाराष्ट्रातील इकडे आपल्याला सायंकाळी आणि रात्री हलके ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. काही भागात वादळी वारे देखील सुटलेले बघायला मिळेल. मात्र मोठा पाऊस हा आज या भागामध्ये असणार नाही. हलक्या सरींची शक्यता नाकारता येत नाही. मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली व परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव एकंदरीत जर सर्व या भागातील गावे, तालुके आणि जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये आज मोठा पाऊस असणार नाही. मात्र ढगाळ वातावरण आज उद्या एकंदरीत पुढील 2 ते दिवस मराठवाड्यात ढगाळ हवामान पाहायला मिळेल. तुरळक ठिकाणी हलक्या सरी शक्यता नाकारता येत नाही. मात्र मोठा पाऊस कुठेही मराठवाड्यात होणार नाही. विदर्भात मात्र काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. यामध्ये आपण पाहू शकता चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या ठिकाणी व आसपासच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री आणि उद्या देखील होऊ शकतो. मात्र अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या परिसरामध्ये सायंकाळी, रात्री ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. मोठा पाऊस या भागात कुठेही असणार नाही. तर मित्रांनो, एकंदरीत जर पाहिलं झालं तर फक्त पुढील 2 दिवसच राज्यामध्ये हे पावसाचे अवकाळी पावसाचे वातावरण कायम राहील. त्यानंतर सर्वत्र सूर्यदर्शन, उन्हाचा कडाका वाढलेला पाहायला मिळेल. तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. ही होती मित्रांनो आजची छोटीशी अपडेट. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओला देखील लाईक करा. धन्यवाद.